हालींच जो कॉन्ट्रोवर्सी आणि जो नीट एक्झामी भितर एक कॉन्ट्रोवर्सी जाला, सरकारान तेजेर एक्शन सुरू केला. केंद्र सरकार, म्हाका खात्री आसा की बेगिनांतल्या बेगीन कल्प्रिटांक धरतले. भितरले 2 अक्युज्ड ऑलरेडी एक पुणे आनी खंय तरी धरला. आनी नरेंद्र मोदी सरकाराचेर म्हाका पूर्ण विश्वास आसा की ह्या इशूचो बेगिनांतल्या बेगीन सोक्षमोक्ष लागतलो आनी जे कल्प्रीट आसा दे विल बी बिहाइंड द बार्स. बिकॉज दिस गव्हर्मेंट इज नॉट लायक अ प्रिवियस गव्हर्मेंट वेर एवरीबडी यूज टू डू क्रायम अँड लीव द कंट्री, लायक भोपाळ ट्रेजेडी. गॅस ट्रेजेडी जाली, तेका सेफ हेवन दिले, फ्लायट दिली तेका भायर वचपाक. त्यानंतर कितलेशेच फगिटीव हे देश सोडून गेले. सो हांव पूर्ण युवा आणि जेन्झी आणि सगळ्या स्टुडंट्सां कडेन मागता की प्रधानमंत्र्याचेर विश्वास दवरचो. त्यांनी केन्नाच तुमकां सकयल मान घालपा सारखें काम करूं ना. देशाची आसतले किंवा देशा भितर आसतले, प्रत्येक फावटी प्रधानमंत्रीन आपले जेन्युइन एफर्ट्स घालून सर्वस्व दिवन देशा खातीर काम केला. सो हांव सगळ्यां कडेन मागता की प्रधानमंत्र्याचेर विश्वास दवरचो आणि येणाऱ्या काळात हेजेर एक्शन जातली. थँक्यू. देशभरान 22 भुरग्यांनी जीव दिला, तसंच गोंयानूय एक भुरग्यान नीट एक्झाम पेपर लीक जाला म्हणून जीव दिलो. हेजेर तुमी कशें पळयता? नाही, खूप दुःखद आसा. 22 म्हाका खबर ना की 22 जाणांचो एक्च्युअल फायनल रिपोर्ट आयला की ते नीट खातीरूच दिला काय. बट इवन इफ वी एक्सेप्ट दीस अँड गो अहेड, इट इज अ खूप दुःखद गोष्ट आसा ती. आणि हांव सगळ्यांकडे मागता की धीर धरचो. हेजेर बेगिनांतल्या बेगीन एक्शन चालू आसा. 2-3 जाणांक धरला ऑलरेडी आणि येणाऱ्या क्विक थोड्या दिसांनी हेजेर आमकां रिजल्ट मेळटलो. तुमकां दिसना एड्युकेशन मिनिस्टरान रिजायन जावचें कशें? कित्याक ह्यान पयलीं अश्यो गजाली घडपा जायना. कित्याक मेन कल्प्रिट तो धरपा जाय न्हू, कित्याक भुरग्यांचो फ्युचराचो प्रश्न आसा हितून. ऑलरेडी हेजेर एक्शन चालू आसा. ऑलरेडी बाकीच्यो सीबीआय आसतली किंवा बाकीच्या खंयची जी इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आसा हेजेर काम करत आसा. हांव बेगिनांतल्या बेगीन जे प्रधानमंत्र्याचेर विश्वास दवरचो म्हणून परत एकदा सांगता. हेजेर सोक्षमोक्ष लागतलो आणि कल्प्रीट बेगिनांतल्या बेगीन भितर आसतले. आमकां कल्प्रीट भितर गेल्ले जाय रादर दॅन डुईंग पॉलिटिक्स. थँक्यू. Subscribe to Prime TV and follow all our social networking sites.